परफेक्ट है, हट्टी। मेरे को बोल रहा था और स्कूल में एकदम सज्जन था ये। हाँ, एक्चुअली उसके मन में वैसे ही था। एग्स, वाव. हे काय माहितीये? काय? अॅनिव्हर्सरीच्या आदल्याच दिवशी एका अतिशय थातुरमातुर कारणावरनं प्रसाद सर यांनी माझ्याशी सुसंवाद केला. हळू 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 नको तेवढं जोरात झोका बाबू. जेवायला कधीपासून बोलत आहे, कॅन्डल लावलेली आहे, तिकडे गुलाब सजवलेली आहे, काही जमत नाही तुला. हे घे. कितवी एनिवर्सरी है? 50वी. हे घे. हम किधर जा रहे हैं? हनीमून. नाही, हनीमून नाही आहे. प्लीज हनीमून नको काउंट करूया. हनीमूनच्या गोष्टी काउंट करू की नको? म्हणजे काय? काय बाई? काय बाई आहे तूच बोललास. अगर विमान में स्लाइड्स या स्लाइड राफ्ट्स लगे हैं तो बाहर निकलते ही आप निकटतम राफ्ट पर चढ़ जाएं। विमान का इनका स्थान और उपयोग के निर्देश हैं। शिकून घे प्रसाद. येतं मला. घरी याला रे करायचं तुला. असं ही जी ब्रँड आहे ती तुझीच वाटते. ही ब्रँड असं वाटतं तू ओनर आहे या ब्रँडचा. का? काय याच्यात? बघ ना, नाव लिहिलेलं आहे तिकडे. नाव लिहिलेलं आहे तिकडे त्या कुठे? इंग्लिश वर. परफेक्ट आहे, हट्टी. कशी आहे ते सांग. मस्त प्रॉपर. गुड मॉर्निंग. प्रसाद तिकडे अजून येतोय. ते आता पोचल्या आम्हाला राहवलं नाही. भूक लागली आवड त्यामुळे. आणि बेंगलोरमध्ये येऊन जर काही नाही खाल्लं. महाराष्ट्रात मी सकाळी आवडीने साऊथ इंडियन खाते, तर इथे आल्यावर का नाही खाणार. छान आहे. चटणी पण काय? मस्त आहे. येतो ना. चल लवकर.
त्यांच्यासारखीच पोच घेतली तू. ही सगळी लोक माझ्यावर अशीच तलवार उगारत असतो ना. आता का तोंड लपवतोस? छान आहे एअरपोर्ट, छोटस स्वच्छ रिकामा. अरे आला. हाय. मैं एडिट होगा या मेरे को चाहिए? नहीं, ऑब्वियसली तू होगा. एडिट होगा. प्रसाद अबे तू तू ही तो मेरा कंटेंट है. प्रसाद तू थोड़ा इंट्रो दे ना यार. तो मैं देता हूँ. अच्छा. ये मेरा खास दोस्त है. हाँ. मैंने एक्टिंग छोड़ी करके ये एक्टर बना. एक्चुअली प्रसाद ने आके एक दिन मेरे को क्लास में बोला कि हम दोनों एक्टर्स हैं, तू मेरे से थोड़ा बेटर है. और मैंने ऐसे नींद में सुना कि अगर तूने एक्टिंग छोड़ दी तो मैं सुपरस्टार बनूंगा. तो मैंने उस दिन डिसाइड किया कि वैसे बस दोस्त के लिए छोड़ देता हूँ. छोड़ दूंगा. ही वॉज ऑलवेज द डिरेक्टर. जिष्णू हा कायमच डिरेक्शन मध्ये होता. आमचे सगळे प्लेज वगैरे सगळे तो बसवायचा. मेरे को ऍक्टिंग मध्ये कधीच मेरे को अगर तुम जो फील्ड में जो भी बंदा होता था, डायरेक्टर हो, प्रोड्यूसर हो, सबको करने का एक्टिंग ही है. हाँ, एक्चुअली पहले सब लोग एक्टर बनने ही आते हैं. सबको एक्टिंग करने का, सबको एक्टर ही बनने का. अगर वो नहीं होगा सो बेसिकली हा माझा एकदम लहानपणापासूनचा मित्र आहे जिष्णू नंबियार. एकदम चड्डी में. तो तू यहाँ पे कब से रह रहा है कन्नूर में? अभी 7 साल हो गए. 7 साल हो गए नहीं रे. 7 साल तो मेरे को जॉब 7 साल जॉब को हो गए. 10 साल हो गए और उसके पहले? बँगलोर. मी 12वी नंतर तो बँगलोर. पण तुम्ही कुठे होता? तळेगावात होता? आम्ही लहानपणापासून तळेगाव. प्रसाद ने शायद 10th में ही, मतलब फिजिकली वो बॉम्बे में शायद 8वीं से ही जीने लगा है. ठीक है ना. फर्स्ट ट्रिप कब था बॉम्बे? हाँ एक्चुअली 10th के बाद था. 10th के बाद था, लेकिन आई But थिंक मैं जा रहा था. हाँ. मेंटली तो उसने स्कूल वगैरह चौथी ना थर्ड फोर्थ फर्स्ट सेकंड में छोड़ दिया. स्कूल तो उसने मेंटली थर्ड फोर्थ में ही छोड़ दिया था. फिजिकली वो बॉम्बे पहुंच पाया शायद 10th में. मेरे को बोल रहा था और स्कूल में एकदम सज्जन था ये. हाँ एक्चुअली उसके मन में वैसे ही था. उसको भी बिलीव नहीं हो रहा और तू बोल रहा है. स्कूल में सज्जन कौन होता है? जो पढ़ाई करता है, जो टीचर की बात सुनता है, जो बोलते हैं कि तो ये था वो. नहीं, वो नहीं, ये वो इंसान ऑब्वियसली वो नहीं था. अगर वो होता तो वो कभी ये जो अभी बना है वो नहीं बन पाता. अगर वो ऐसा सज्जन होता नहीं वो रे. ठीक तो मतलब एक्टर लोग सज्जन नहीं होते हैं? एक्टर लोग सज्जन होते हैं, वो अलग तरह के एक्टर्स होते हैं. हाँ. तुझ्याबद्दल म्हणते प्रसाद सज्जन नहीं था. अच्छा आप पढ़ाई में अच्छी थी? अच्छा, मतलब ऐसे नहीं कि टॉपर थी, ऐसे नहीं था. प्रॉपर But- अच्छी दिवे. बघ पेपरच्या स्ट्रॉज आहेत. हो मुंबईत ना तर जिकडे तिकडे प्लास्टिकच्या प्लास्टिकचे. स्ट्रॉज वापरतात. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्हाला रूम दाखवते. अशी छान प्रशस्त रूम आहे. आम्ही तर आता सेट झालो आहे, आमचं सामान विमान सगळं ठेवलेलं आहे. पण अशी छान सिम्पल रूम आहे आणि इकडे डायरेक्ट समुद्र दिसतो असा समोर मस्त. तिकडे आमचा लंच रेडी आहे. लंच ब्रेकफास्ट जे काय असेल ते तो रेडी आहे तिकडे. हा असा पोर्च. व्हेरी चिल, व्हेरी चिल.
एवढी शांतता, मी तासनतास इथे बसू शकते. समुद्राचा आवाज. हा इकडे प्रसाद खुडबुड करतोय, तयारी करतोय. जरा सांगणारच का आता या जागेविषयी? नाव काय आधी ते सांग. थांब 2 मिनिट. चेरा रॉक्स नावाची ही जागा आहे जी केरलामध्ये आहे. केरलामध्ये कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्टपासून थोटिडा तर त्या गावात हे रिसॉर्ट आहे. चेरा रॉक्स, CHERA रॉक्स. आणि ते का चेरा रॉक्स नाव आहे ते तुम्हाला कळेलच. पण त्याच्या आधी खायला जाऊया आणि याचा ब्रेकफास्ट अनुभवूया. तुला किती सुंदर दिसतेस काय कोण सांगणार आहे? हा, चांदन कस गोड दिस असून हस अन टिपूर जस. ओळखलास का हा ड्रेस? हो हो, बिग बॉस मध्ये घालायची तू. ओ माय गॉड, ओळखलं खरंच. वाव, पाऊस पडतोय का? नाही रे बाबा, हे बघ टिप टिप पडतंय. नाही रे, काही नाही, प्लीज नको पाऊस. वाव, चला. ओहो, आ जाओ. फ्रूट्स, फणस आहे. ये जिष्णू. आइए सर. ये मैंने ही बनाया पूरा. कैसा लगा बोल दो. तूने बनाया बस. मेरे को मतलब तू बना रहा है बस. पाऊस येतोय मी खरंच. तेच सांगतोय. ब्रेकफास्ट आहे म्हणतो. यू वांटेड केरला ब्रेकफास्ट. यू विल हॅव टू सेटल फॉर दिस. थांब मला तुझं एक्झॅक्ट गोड एक्सप्रेशन. आहे का हे? नाही खाऊन बघ. थांब जरा. सो हे दिसायला पोटॅटो सारखं आहे. नाही पण कम्प्लीट केळच आहे. हा, माइंड ब्लोईंग आहे ना. थोडं गोड आहे पण. हा, थोडं गोड आहे पण ठीक आहे. नाही म्हणजे ज्यांना गोड आवडतं थोडा बटर टाकायचं. टाकलेलंच आहे त्यांनी. अजून टाका. ए, नाही रे. सॉल्ट. ए मनू, आता काय बघू नको जरा. वेस्ट नहीं देखने आज है वेडिंग एनिवर्सरी के दिन. गोड आहे रे. डिस्कनेक्ट. वाव, थँक्यू. ब्रेड चाहिए? नाही नहीं ना. थँक्यू सर. और कुछ चाहिए? प्यार, लंच का. ढेर सारा प्यार चाहिए. लंच का बोल रहा था हमें 10 मिनट. लंच का बताता हूँ. 10 मिनट दे दो, मैं बताता हूँ. वाव. या डिशचं नावच नाही माहिती तो आपल्याला. काहीतरी नाडे चिकन. नाडे चिकन असं म्हणलं तो. आणि आकुरी ना. काय माहिती. पण जरा सुरमई सारखी दिसते. आणि हा आहेच आहे इथे मस्त. वाव. तर आम्ही एक ताणून दिली आणि खरं तर लंचच्या वेळेसच आमचा हा लंच आलेला होता. पण आम्ही इतके झोपेत होतो की मग आम्ही खाऊच नाही शकलो. तर आता खायला आलोय. मी उठूच नाही शकलो. 2:30 वाजता बोलवलेलं त्याला. तो बिचारा 2:30 वाजता आला. मस्त लावलं जेवण. आता 3:30 वाजले. आय थिंक सो थोडीशी झोप झाली ना. बरोबर. तर हा सगळा प्लॅन प्रसादने बनवला आणि काही ठरलं नव्हतं कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत. प्रसाद इथे येऊन गेला. त्याची इच्छा होती की मला हे दाखवायचं आहे आणि त्यामुळे आलो. खूप दिवसांपासून इच्छा होती त्याची. कन्नूरला यायचंय, कन्नूर. आणि मग फायनली आलो. नाही, मला समहाव इथलं कल्चर, इथलं ओव्हरऑल वाईब जी आहे ती खरंच खूप आवडते.
इथे एक वेगळीच शांतता आहे ना. हो, आणि तो समुद्राचा आवाज असं वाटतं ऐकत राहावं. Life was fun. आता आम्ही आमचं जे राष्ट्रीय पेय आहे ते पिणार आहोत, ते म्हणजे कॉफी. आणि साऊथ साईडला आल्यानंतर राष्ट्रीय पेय चहा आहे. आपलं दोघांचं. आपल्या आमच्या राष्ट्रातलं जे पेय आहे ते. हा, थँक्यू एक्सप्लेन केल्याबद्दल. आणि पण बरं झालं एक्सप्लेन केलं, कदाचित ते मागच्या वेळेसारखं असं झालं असतं. अरे आपलं राष्ट्रीय पेय चहा तरी आहे का नक्की, एवढं कॉन्फिडेंटली मला दुरुस्त केलं. हो हो. ठीक आहे, जे काय ते. जीके बाजूला आणि एन्जॉयमेंट बाजूला, कॉफी पिणार होता मी. Cheers. मस्त ना. कमाल आहे, खूप कमाल. साखर पाहिजे. थोडे घेते मी. हा, वाय नॉट. येस. 2 दिवस जे काय एक हे जे खाण्यापिण्यावरती. बनाना होतं ना, बनाना, हा हा हा, बनाना जॅगरी कॅरमलाइज्ड. इथे बसायचं, इथे बसून असं रिलॅक्स कॉफी प्यायचं. नाही ठीक आहे, नाही तिथे मी रिलॅक्स आहे. कारण ते असं घेऊन ते असं हे होईल ना एकदम आराम खुर्ची. ही जी व्यक्ती एवढी कूल दिसते, सांगू का लोकांना? हा, काय सांगू का? काय काल माझी कसं नको भांडलं असते. नको ना. तुला नाही भांडणारच ना माझे. ठेव. जसं सणासुदीला बऱ्याचदा घरामध्ये वादविवाद, भांड्याला भांडं लागणं असे प्रकार घडतात, तर तीच प्रथा पुढे चालवत ॲनिव्हर्सरीच्या आदल्याच दिवशी एका अतिशय थातुरमातुर कारणावरनं प्रसाद सर यांनी माझ्याशी सुसंवाद केला. आता ते मिटलंय, ॲनिव्हर्सरी आज आहे, आज आम्ही खुश आहोत, सगळं मिटलेलं आहे. पण कालचं जे काय टायमिंग होतं त्याला दाद द्यायला पाहिजे. से इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे ना बऱ्याचदा असं होतं की खूप थिअरी किंवा असं आम्ही नाही सांगू शकत, खूप प्रौढ विचार आणि कसं सगळं होतं. कारण की खरंच वी आर वर्क इन प्रोग्रेस. आम्ही रोज जसे काही टॉपिक्स प्रसारला सुचतात रुसण्याचे, तर मग ते आम्ही ते रोज वेगवेगळ्या प्रकारे हँडल करायचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे आम्ही काय लोकांना सल्ले देणार की अरे यार हे करा ते करा असं करा. आम्ही लोकांच्या मदतीने उलट फिगर आउट करतोय गोष्टी. त्यामुळे अशा लग्न संदर्भातल्या किंवा जोडी संदर्भातल्या इंटरव्ह्यूजमध्ये आम्ही मजा करतो. आम्ही खरोखरीच जे काय टाईमपास घडतो आयुष्यात, खरोखरीच जे काही भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, त्यातनं निर्माण होणारे जे प्रसंग असतात, त्यातनं निर्माण होणारे जे रिअलायझेशन्स असतात, तर ते आम्ही सांगत असतो, शेअर करतो तुमच्याशी. सो त्यामुळे ते असे खूप एकदम आदर्श किंवा असे एकदम मॅच्युअर साऊंड नसतील होत. बट इट इज व्हॉट इट इज यार. 2 वर्ष लागली आहेत लग्नाला. काय तुम्ही एक्सपेक्ट करता? किंवा असतील मंडळी, असे कपल्स असतील नाही का की जे सगळं त्यांना सगळं फिगर आउट झालेलं आहे, सॉर्टेड आहे. पण आम्ही वेगळे आहोत, थोडे वेगळे, किंवा असतील आमच्यासारखेही खूप असतील खरं तर, झालं पण आम्ही असे आहोत. काय झालं का सांगून? जास्त आवाज करू नकोस. आजचा दिवस खाली मुंडी ठेवायची. मी जे म्हणेन ते होईल सगळं. आजचा दिवस माझा आहे, म्हणजे आपला आहे, पण सॉरी. सॉरी. सी यू इन अ व्हाईल. सो वाईफ, हळू नको ते एवढं जोरात झोका बाबू. तिकडे हे खाई आहे उस साईड. नको ना प्लीज, नको. नाही देतोय. तू का देतो? हात काढ. तुला माहितीये का, एकदा माझा ट्रॉमा आहे, हा चाइल्डहुड ट्रॉमा आहे या झोक्याचा. काय? एकदा लहानपणी असंच कुठेतरी गेलो होतो, महाबळेश्वर कुठेतरी, अशा झोक्यावर बसलो. एकदा असं करून या साईडला कलंडलो, एकदा असं करताना इकडे कलंडलो. डिरेक्टली असा तो हे होऊन जातो फ्लिप. तुला काय आहे झोका द्यायला? म्हणजे आता नको असं ना, या नको, साईडला होतं तर या साईडला कलंडलं. नको यार, किती मस्त वाटतंय यार. आय लव्ह दिस प्लेस. केरा रॉक्स, ट्रुली रॉक्स.
थांबव. ढग गडगडत आहेत विजाचं मग बाबू ए आपलं टेबल कुठे गेलं ये. आई ग पाऊस आला नाही. काय काय अगं जेवायला बस. जेवायला कधीपासून बोलत आहे. कॅन्डल लावलेली आहे तिकडे, गुलाब सजवलेली आहे. काही जमत नाही तुला. हे घे. कितवी अॅनिव्हर्सरी आहे 50वी. हे घे चर्च कर मला. आणि चर्च करताना डोळ्यात बघायचं, नाहीतर बॅड सेक्स लाईफ फॉर नदर 30 years. 30 years अजून मग नाहीतर काय. चर्च. सो एव्हरीवन. सो नाही म्हणायचं रे. अरे यार सो एव्हरी अच्छा. तर मित्रांनो इथं हो आणि मैत्रिणींनो काटा काटा अरे ही अशा होती आम्ही. तू बोलतोय बोल 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 तू. ही होती प्रसादची आजची डेट नाईटची आयडिया. आम्ही कन्नूरमध्ये आहोत तर त्याला असं प्रॉपर साऊथ इंडियन सगळं अटायर आणि असं हवं होतं. आणि जैसा देस वैसा भेस तसं आम्ही हे केलं सगळं. आणि काय या चेरा रॉक्सवाल्यांनी आम्हाला असं हे छान सजवायला खूप मदत केली. तर प्रसादची आयडिया मला आवडली. मला आधी जरा असं वाटत होतं की यार रात्री कसं आपण असं ट्रेडिशनल घालणार गोष्टी. म्हणजे इतका अविश्वास असावा. म्हणजे बरं मी सांगतोय की म्हणलं तुला काहीच नाही करायचं. तुला फक्त तुझं साऊथ इंडियन जे ब्लाऊज, साऊथ इंडियन साडीवर जे ब्लाऊज जाईल ते ब्लाऊज घे फक्त. बाकी सगळी सेटिंग लावली होती ते साडीपासून सगळं साडीच फक्त. तर तिला ते विश्वासच नव्हता. पण फायनली जेव्हा आम्ही फोटो काढले, जे हे बघा असं काही होणार नाही. बरं ना जरा असं काहीतरी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. अरे मी तुला अशी ग्रेटेस्ट अॅनिमेटर वगैरे वाटते का एडिटर. हे बघा ह्या फोटोज मधून तिला आता फायनली रिअलाइज झालं की हा लुक आणि आजच्या दिवशीची वेगळं काहीतरी झालं. म्हणजे जनरली नाही तर असं डेट नाईट किंवा रात्री म्हटलं की असं एक वेस्टर्न आउटफिट डोक्यात येतो. सांभाळून का याच्यात तर काटे आहेत. तर तसा आज एक छान वेगळा आयटम झाला. नाही तू काकडी का बाबू शिस्तीत. फिश लव तू अजून मागवलंयस ना खायला. आयुष घ्या ना.
चालू आहे की मैं क्या बोल रहा हूँ सुनो ना. फिश और कौन सा है फिश सेम है ठीक है. काय गं वरती मोहीम काय गं? पत्ते ऍब्सोल्युटली वर्थ आहे. नक्की का? कन्नूर हो. संध्याकाळची ती शांतता, कमी लोक, स्वच्छ बीच, हे इतकं कमाल वाटतं ना आणि खरंच. खूप मस्त सिविक सेन्स असलेली माणसं आहेत तिथे. रसभंग करायला आता पाऊस आलाय, विजा चमकतायत, हां, सो आम्ही ऍक्च्युली बाहेर बसणार होतो. तिथे बाहेर बसणार होतो. हे काय आहे? ही आहे टॉडी. टॉडी. जसं की गोव्यात उराक मिळते, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात आय थिंक सो कोल्ड मंक. नाही. सो केरलाची ही टॉडी फेमस आहे. टॉडी म्हणजे काय? ताडी. वी आर ड्रिंकिंग रिस्पॉन्सिबली आणि आम्ही घरीच आहोत आज रात्री. तर वाईनच्या ग्लासमध्ये टॉडी. गुड मॉर्निंग. वाव, पर्पल परी. चलो. ओ माय गॉड. एकदा ये ना मग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मला येत नाही कोलांटी उडी मारता. कोलांटी उडी नाही, कार्टविल. कोलांटी उडी तर अशी पाठीवर असते ना. ओके, कार्टविल. किती छान कॅसल बनवलाय, सँड कॅसल. चप्पल काढूया. कसं वाटतंय? मस्त. तुझे हात काढताय. लहानपणी मला पाण्यातनं काढायसाठी मम्मी पप्पा असे ओरडायचे, इथे बीचवरून ओरडायचे आणि मी तिथे असायचो. आता आता त्यांची जागा मी घेतलीये. प्रसाद प्रसाद. After a wonderful workout, me and my wife. And the breakfast is ready, I guess. टेबल तर लागलेलं आहे. And here's our breakfast. Oh my goodness. कमाल आहे. सो काय काय आहे सांग जरा. गुआवा ज्यूस, हे गुआवा ज्यूस आहे. हे पुट्टू आहे पुट्टू. फेमस. त्याच्यासोबतच एक काय मी विसरले ना. कडेले. आणि दिस इज स्टफ्ड बनाना आणि ते एक्स्ट्रीमली गोड असणार असं जाणवत आहे. आणि हे ऑमलेट, फ्रुट्स. ऑमलेट, गुआवा ही ज्यूस. कडेले म्हणजे बेसिकली याची भाजी आहे, चणे. चण्याची भाजी आहे. नाईस. पण ती फारच ओ माय गॉड. हा ब्रंचच आहे म्हणजे मग प्रॉपर. तेच सांगत होतो मी तुला, ब्रेकफास्ट नसतो जा. टोस्ट करायचा. ये देखिए कहाँ पे वीडियो. अब निगरानी में हाय सीसीटीवी. हमारी ऑडियंस
इस वीडियो को 50,000 लाइक्स मिले तो मेरा वापस ये लोग मेरे को स्पॉन्सर करेंगे वापस गेस्ट अपीयरेंस ब्लॉग में आने के लिए। तो प्लीज़ जनता प्लीज़ मेरे को कैसे भी करके इस ब्लॉग में सिगरेट पकड़ के बेंचर बोल रहे हैं, घंटा तेरे को मैं इस ब्लॉग का बैड बॉय बनूंगा। आपके सामने पूरा सच के अलावा और कुछ नहीं बोलूंगा कि मेरा क्या क्या है, दुनिया कैसी है, सब आपको मैं सच सुनाऊंगा। प्लीज़ जनता 50,000 लाइक इस വീഡിയോ को दे दीजिए। എല്ലാ മലയാളികളും മഹാരാഷ്ട്രയിൽ പെട്ടുപോയ എല്ലാ മലയാളികൾക്കും എനിക്ക് ഇവരെ വ്ളോഗിൽ ഒരു ചാൻസ് വേണം. അപ്പോൾ നിങ്ങളിത് കാണുന്നുണ്ടെങ്കിൽ അബദ്ധവശാൽ ഈ സാധനമെല്ലാം നിങ്ങൾ വെച്ച് കാണുന്നുണ്ടെങ്കിൽ എന്തുകൊണ്ടാണ് നിങ്ങളിത് കാണുമെന്ന് എനിക്കറിയില്ല. പക്ഷേ നിങ്ങൾ അങ്ങനെ എപ്പോഴും പെട്ടുപോയി നിങ്ങൾക്ക് ഇത് കാണേണ്ട വരുന്നുണ്ടെങ്കിൽ പ്ലീസ് ഒരു ലൈക്ക് അടിച്ചോ. बाय बाय. बाय बाय चेरा रॉक्स. आजीएलची सिस्टीम असेल कन्नूरच्या रस्त्यांवरती फिरतोय आम्ही. हँडलूमची साडी शोधतोय. लेट्स गो. वाजले किती आणि यांच्या इथे काय चालू आहे बघा. म्हणत होता कैसे कैसे बनते. थँक्यू. वापस बताना प्लीज क्यू. क्योंकि वो आ रहा है मुंबई. आप मुंबई आ रहे हो. सिर्फ इसको भेजना होगा. थँक्यू सो मच ब्रो फॉर होस्टिंग अस. वापरले मी. एनिव्हर्सरी संपली. निघालो घेऊन कन्नूरच्या आठवणी. ठीक आहे आता काय परत नेक्स्ट कधी कन्नूरला. लवकरच. माझी तर खूप इच्छा आहे. मला फार आवडते. ओके. थँक्यू.